नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत। काही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाहता सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे आज महाराष्ट्र राज्यातील या 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे या 25 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, थेट शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पुरावा सुद्धा दाखवलेला आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आज सकाळी पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेले असेल त्यांना 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तांतर झालेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तर बघा, या शेतकरी बांधवांना 2 दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला होता। त्यानंतर आता लगेच पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची आणि या पीक विम्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। त्यामुळे आज या 25 जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यामध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। बघा, या साईटला हेडिंग सुद्धा बघू शकता। पीक विम्याचे वाटप आजपासून सुरू झालेले आहे। तर या पीक विम्याची पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना 7,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये ते 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयाप्रमाणे पीक विमा सोडलेला आहे त्याची अपडेट सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, आज प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला आता सांगितलं होतं की ज्या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्याचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्या शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्यांचे नुकसान कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा जमा होत आहे। एकंदरीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांचे कमी नुकसान झालेले आहे त्यांना हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा आलेला आहे। तर बघा, तुम्हाला सुद्धा आता सांगितलं होतं की काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे त्यांना आज 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये ज्यांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये ते 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हजार रुपये प्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। ते अपडेट लगेच बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्वात प्रथम या 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा सुद्धा सोडलेला आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे जे आपले कृषी मंत्री आहेत तर ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सर्वात प्रथम या 25 जिल्ह्यामधील ज्या ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले होते, ज्या ज्या शेतकरी बांधवांचे पीक खराब झालेले होते त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांमधील 25 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत। त्यामुळे आज ज्या 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 25 जिल्हे लगेच बघून घ्या। बघा, स्पष्टपणे
सांगण्यात आलेलं आहे की आज प्रामुख्याने 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि उद्या 11 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे या 25 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहे। त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात, कारण या 20 बँकेमधूनच पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा पैसे येऊ शकतात। तर बघा, या 25 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, या कोल्हापूर जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झालेले होते आणि त्यांनी 1 रुपया भरून नोंदणी सुद्धा केलेली होती। म्हणजेच ई पीक पाणी या वेबसाईट पोर्टलवरती त्या शेतकरी बांधवांनी सर्वात अगोदर नोंदणी केलेली होती। त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 10,000 रुपये ते 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु एक असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात आलेला आहे। तो जिल्हा सुद्धा लगेच सांगतो। परंतु या 25 जिल्ह्यांपैकी दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। तर या लातूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या ज्वारी पिकाचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झालेले होते। त्यामुळे त्यांना हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, लातूरमध्ये जास्त प्रमाणामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा लातूर जिल्हा असेल त्यांना हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। यासोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, या सोलापूर जिल्ह्यामधील काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये ते 20,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव सोलापूर जिल्ह्यामधून असतील आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असेल आणि त्यांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तर त्यांना हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत ते 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती विभाग पण आहे आणि जिल्हा पण आहे। त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर अमरावती जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये ते 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा, प्रामुख्याने अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल तर या जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा, प्रामुख्याने वर्धा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल किंवा गोंदिया जिल्हा असेल या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा। बघा, प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच 18वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा अहमदनगर जिल्हा असेल आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्यांना आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच 19वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा। सोबतच जे 5 जिल्हे राहिलेले आहेत ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, 21वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 22वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 23वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 24वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 25वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा, या 25 जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पैसे सोडण्यात आलेले आहेत। काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये प्रमाणे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु या
पीक विम्याचे पैसे या प्रमुख 20 बँकेमधून सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 20 बँकेपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। उर्वरित बँकेमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आज ज्या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक म्हणजे कॅनरा बँक, सहावी बँक म्हणजे सिटी बँक, सातवी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे ICICI बँक, दहावी बँक म्हणजे IDFC बँक, अकरावी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, बारावी बँक म्हणजे इंडस बँक, 13वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 14वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 15वी बँक म्हणजे भारतीय पोस्ट बँक, 16वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, 17वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 18वी बँक म्हणजे पंजाब अँड सिंध बँक, 19वी बँक म्हणजे लक्ष्मी विलास बँक आणि 20वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा, या प्रामुख्याने 20 बँकेमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या 20 बँकेमध्ये आपलं खातं खोललेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यामध्ये असेल आणि तुमचं बँक खातं या 20 बँकेमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।